श्रावणात दर्शन घ्या बाळूमामांच्या रणखांबाचं, जीवन बदलेल। मित्रांनो, आज आपण एक अशा भक्तिप्रवासाला सुरुवात करणार आहोत ज्याचा शेवट नाही, कारण श्रद्धा आणि भक्ती यांची गाथा ही अंतहीन आहे। मिटकेच्या भूमीत बाळूमामांचा रणखांब आज भक्तांसाठी खुला होणार आहे। बाळूमामांच्या पवित्र उपस्थितीने ओतप्रोत भरलेली ही भूमी आज एका वेगळ्या तेजानं उजळून निघाली आहे। असे म्हणतात की जो कोणी श्रावण महिन्यात या रणखांबाचे दर्शन घेतो त्याचे सर्व दुःख, संकटे आणि जीवनातील अडचणी नाहीशा होतात। रणखांब म्हणजे फक्त लोखंडाचा वा पितळेचा खांब नाही, तर तो आहे बाळूमामांच्या अपार कृपेचा आणि शक्तीचा प्रतीक। आज आपण त्या रणखांबाच्या इतिहासाची, त्याच्या चमत्कारांची आणि बाळूमामांच्या दिव्य गाथेची अनुभूती घेणार आहोत। बाळूमामा म्हणजे श्रद्धेचा अढळ आधार। त्यांचे जीवनकथन हे आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहे। साध्या शेतकरी कुटुंबातून जन्म घेऊन त्यांनी आपले आयुष्य फक्त भक्ती आणि लोकसेवेसाठी अर्पण केले। बाळूमामांचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या चमत्कारी शक्ती। कित्येकांनी सांगितले आहे की बाळूमामांच्या नावाचा जप केल्याने त्यांचे दुःख दूर झाले, शेतीतून अधिक पीक मिळाले, घरात आनंद आला। कित्येक भक्त सांगतात की जेव्हा ते संकटात असतात तेव्हा बाळूमामा त्यांच्या स्वप्नात येऊन उपाय सांगतात आणि त्या उपायांमुळे आयुष्य बदलते। रणखांब हा या श्रद्धेचा सजीव पुरावा आहे। 1922 साली मेटके गावातील या रणखांबाची स्थापना झाली। त्यावेळी अनेक भक्तांनी बाळूमामांच्या उपस्थितीत या रणखांबावर फुले अर्पण केली। प्रत्येक श्रावण महिन्यात या रणखांबावर लाखो भक्तांचे डोळे लागलेले असतात। ते दर्शन घेताना मनात एकच भावना असते, मामा, आमच्या सर्व अडचणी दूर कर। हे केवळ शब्द नाहीत, तर भक्तांच्या हृदयातील आर्त प्रार्थना आहे। आपण कल्पना करा की श्रावण महिन्यात सकाळी सूर्योदयाच्या वेळी मेटके गावात कशी गजबज असते। गावभर बाळूमामांच्या नावाचे गजर घुमत असतात। ढोलताशांच्या गजरात आणि टाळ मृदंगाच्या आवाजात भक्तांचे गट रणखांबाकडे प्रस्थान करतात। बाळूमामांची मूर्ती लाल रंगाच्या पाघोट्याने सजलेली, त्यांचा चेहरा प्रेमाने उजळलेला, या दृश्याची कल्पना केली तरी मन प्रसन्न होते। आणि जेव्हा तुम्ही रणखांबाजवळ पोहोचता तेव्हा मनात एक वेगळीच शांती निर्माण होते। कित्येक भक्त सांगतात की त्यांनी रणखांबाचे दर्शन घेतल्यानंतर त्यांचे जीवनच बदलले। कुणाचा व्यवसाय प्रगतीला लागला, कुणाच्या घरातील आजारी व्यक्ती बरी झाली, कुणाला संकटातून मुक्ती मिळाली। बाळूमामांचे चमत्कार म्हणजे त्यांच्या कृपेची अनुभूती। एक वृद्ध महिला सांगत होती, मी माझ्या आयुष्यात खूप संकटे पाहिली, पण एकदा बाळूमामांच्या रणखांबाचे दर्शन घेतले आणि त्यांच्या नावाने उपवास केला, माझी सगळी संकटे निघून गेली। बाळूमामांचे नाव घेतले की मनात विश्वास निर्माण होतो। बाळूमामांचे मुख्य संदेश आहे, श्रद्धा ठेवा आणि चांगले कर्म करा। ते म्हणतात, भक्तीने केलेला नामजप आणि सेवा हीच खरी पूजा आहे। कित्येक शेतकरी सांगतात की त्यांनी बाळूमामांच्या नावाने बीज पेरले आणि भरघोस पीक आले। अनेकांनी अनुभवले आहे की जेव्हा तुम्ही बाळूमामांचे नाव घ्याल तेव्हा जीवनात आनंद, समाधान आणि शांती येते। श्रावण महिन्याचे विशेष महत्त्व आहे। या महिन्यात भक्त घराघरातून मेटकेत येतात। तुम्ही पाहाल की गावात रांगा लागलेल्या असतात। लोक पायात चप्पल न घालता रणखांबाकडे चालत जातात। काही लोक नवस फेडण्यासाठी 1.5 किलोमीटर चालत येतात। रणखांबावर नारळ, फुले, माळा अर्पण करतात। भक्तांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच तेज असतो। ते म्हणतात, आम्ही काही मागत नाही, फक्त बाळूमामांच्या कृपेची छाया हवी। चला आता आपण एक भक्ताची खरी कथा ऐकूया। संतोष नावाचा एक तरुण होता। तो खूप अडचणीत सापडला होता। घरची शेती बुडाली होती, कर्जाचा डोंगर झाला होता। एक दिवस त्याने ठरवले की तो मेटकेत जाऊन बाळूमामांच्या रणखांबाचे दर्शन घेईल। तो पूर्ण मनोभावे गेला, रणखांबाला हात लावला आणि मनामनात प्रार्थना केली। काही दिवसातच त्याच्या शेतीत चमत्कार झाला। पाऊस आला, पीक फुलले, कर्ज उतरले। संतोष म्हणतो, हे सर्व बाळूमामांच्या कृपेने झाले। मी आजही दर श्रावणात मेटकेत जातो। बाळूमामांच्या कथा म्हणजे भक्तीचा प्रवाह। कितीही वेळ तुम्ही या कथा ऐकल्या तरी मन भरत नाही। प्रत्येक भक्ताची गोष्ट वेगळी असते, पण सगळ्यात एकच गोष्ट समान असते, ती म्हणजे बाळूमामांच्या नावावर असलेली अढळ श्रद्धा। जेव्हा आपण बाळूमामांचे नामस्मरण करतो तेव्हा मनातील नकारात्मक विचार नाहीसे होतात, जीवनात नवी ऊर्जा निर्माण होते। रणखांबाची उंची सुमारे 14 फूट आहे। या रणखांबावर सुंदर नक्षीकाम आहे। हे फक्त एक खांब नाही, तर भक्तीचे, श्रद्धेचे आणि दिव्य चमत्काराचे प्रतीक। रणखांबाचे दर्शन घेतल्यावर तुम्हाला जणू काही दिव्य शक्तीची अनुभूती होते। या दर्शनाचा अनुभव शब्दात मांडता येणार नाही।
जो कोणी मेटकेत एकदा गेला असेल तो पुन्हा पुन्हा तिथे जायला उत्सुक असतो. बाळूमामांच्या नावाने कित्येकांनी आपलं आयुष्य बदलून टाकलं. काहींचे घरातील तंटे मिटले, काहींना नवी नोकरी मिळाली, काहींच्या व्यवसायात वाढ झाली. या कथा ऐकून आपणही विचार करतो की आपल्या श्रद्धेत किती ताकद आहे. श्रद्धा हीच खरी शक्ती आहे आणि बाळूमामांचे आशीर्वाद मिळाले की अशक्यही शक्य होते. मित्रांनो, या रणखांबाचे दर्शन घेण्यासाठी तुम्ही श्रावण महिन्यात मेटकेत नक्की जा. सकाळी लवकर उठून शांत मनाने बाळूमामांच्या नावाचा जप करत जा. रणखांबाजवळ पोहोचल्यावर डोळे मिटून प्रार्थना करा. तुमच्या हृदयातील भावना व्यक्त करा. तुम्हाला जाणवेल की बाळूमामा तुमच्या मनातील प्रत्येक गोष्ट ऐकत आहेत. तुम्हाला नव्या ऊर्जेची आणि सकारात्मक विचारांची अनुभूती होईल. बाळूमामांची शिकवण आपल्याला जीवनाचा खरा अर्थ शिकवते. ते म्हणतात की जिथे प्रेम आहे तिथे मी आहे, जिथे श्रद्धा आहे तिथे माझी कृपा आहे. या एका वाक्यात जीवनाचे सार दडलेले आहे. आपण फक्त श्रद्धेने नामस्मरण करत राहिले पाहिजे. जेव्हा आपण मनापासून प्रार्थना करतो तेव्हा बाळूमामा आपल्याला योग्य मार्ग दाखवतात. ही कथा इथे संपत नाही, कारण बाळूमामांच्या गाथा अनंत आहेत. हजारो भक्तांचे अनुभव, हजारो चमत्कार आणि हजारो प्रेरणादायी गोष्टी, या सगळ्यांनी मिळून एक अखंड भक्ती प्रवाह तयार केला आहे. आपण फक्त त्या प्रवाहात सामील व्हायचे आहे. रणखांबाचे दर्शन म्हणजे त्या प्रवाहात पाऊल ठेवण्याची सुरुवात. शेवटी हे लक्षात ठेवा, श्रद्धा ठेवा, बाळूमामांचे नाव घ्या आणि त्यांची कृपा तुमच्या जीवनात चमत्कार घडवेल. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करून लिहा. जय बाळूमामा, बाळूमामांच्या नावानं चांग भलं.